गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या RTEवर धनदांडग्यांचा डल्ला। कल्याणमधील एका शाळेत 22 जागा हडपल्या। सामाजिक कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारात केली पोलखोल। शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू। शिक्षण विभागीय चौकशी सुरू होताच 2 पालकांनी कर्ज घेतले मागे। गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या RTE म्हणजेच शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत गरीब गरजू मुलांचं ॲडमिशन होणं अपेक्षित असताना या जागांवर धनदांडग्यांनी डल्ला मारल्याचे कल्याणात उघड झाले। कल्याणातील एका खाजगी शाळेत तब्बल 22 धनदांडग्या कुटुंबातील मुलांचं ॲडमिशन झाल्याचं माहितीच्या अधिकारातून उघड झालंय। याबाबत शिक्षण मंडळाने चौकशी सुरू करताच यामधील 2 जणांनी ॲडमिशन रद्द करण्याबाबत अर्ज देखील केलाय। विशेष म्हणजे गरिबांची योजना लाटणाऱ्या धनदांडग्यांकडे कागदपत्र येतात कुठून असा सवाल उपस्थित केला जात आहे। गरीब गरजू मुलांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून सर्व शिक्षण अभियानांतर्गत विविध उपाययोजना राबवल्या जातात। मात्र या योजनांचा लाभ भलतेच लाटतात तर क्वचितच खऱ्या गरजवंतांना होतो। असाच काही प्रकार RTE म्हणजेच शिक्षण हक्क अधिनियम मध्ये उघडकीस आलाय। प्रत्यक्षात RTE अंतर्गत गरीब व गरजू मुलांना ॲडमिशन देणे बंधनकारक असताना कल्याणातील एका खाजगी शाळेत मात्र RTE अंतर्गत 22 धनदांडग्या कुटुंबातील मुलांचं ॲडमिशन झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। कल्याणातील एका पालकाने आपल्या वकिलामार्फत माहितीच्या अधिकारात RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची माहिती घेत शहानिशा केली असता यातील 22 मुलांचे पालक हे उच्च उत्पन्न गटातील असल्याचे आढळून आले। या प्रकरणी त्यांनी शाळेकडे व शिक्षण मंडळाकडे पुराव्यानिशी तक्रार केल्यानंतर या अर्जाची पडताळणी केली असता काही पालकांचे उत्पन्न वार्षिक 1 लाखापेक्षा कितीतरी जास्त असून काही पालकांनी स्वतःच्या घरात राहत असतानाही भाड्याच्या घराचे करारपत्र जोडल्याचे तसेच काही पालक आपली माहिती लपवत असल्याचे आढळून आले। आम्ही पब्लिक इंटरेस्टमध्ये कल्याणमध्ये बऱ्याच शाळांमध्ये RTE जो कायदा आहे त्याखाली प्रवेश घेताना बऱ्याच लोकांनी उत्पन्नाचे खोटे दाखले किंवा रहिवासाच्या बाबतीमध्ये त्यांचे हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राहत असतानासुद्धा काही कागदपत्रे दिल्याचं काही लोकांनी आम्हाला सांगितलं। म्हणून आम्ही माहिती अधिकाराखाली हे सर्व कागदपत्र मिळवायसाठी अर्ज केलेले आहेत। KDMCकडे केलेले आहेत, उत्पन्नाच्या दाखल्याबाबत तहसीलदारकडे केलेले आहेत। माहिती घेतल्याप्रमाणे जवळजवळ एक अगदी 22 ते 24 लोकांचे उत्पन्नाचे दाखले आम्हाला म्हणजे संशयास्पद वाटत आहेत। त्या बाबतीमध्ये योग्य त्या अथॉरिटीनं याच्यावरती निष्कर्ष नोंदणं गरजेचं आहे, कारण आम्ही फक्त आम्हाला संशयास्पद वाटते हेच बोलू शकतो आहे। त्याच्यामध्ये तलाट्यांचे अहवाल पण तपासणं खूप गरजेचं आहे किंवा प्रत्यक्ष तिथे जाऊन स्पॉट इन्स्पेक्शन पण गरजेचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये काही हमीपत्र काही नगरसेवकांनी दिलेले आहेत, ते डोळे झाकून एवढे दिलेले आहेत की त्याच्यामध्ये आपण कोणाला देतो आहे हे सुद्धा दिसत नाही, असं पण निदर्शनास आलेलं आहे। त्यानंतर काही कागदपत्र हे आहेत हे ब्लँक आहेत बऱ्याचशा प्रमाणात, आणि याच्यामध्ये एकंदरीत जे सबमिशन केलेले कागदपत्र आहेत किंवा जे पण काय आहेत याच्यामध्ये चौकशीची खूप गरज आहे। याच्यामध्ये आम्ही जे शिक्षण विभागाशी शालेय शिक्षण विभागाशी जे संबंधित आहेत, KDMCचे आयुक्त, KDMCचे जे शिक्षणचे जे प्रशासक आहेत, त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री किंवा त्यांचा जो चार्ज असतो जो स्टॅच्युटरी जे अतिरिक्त मुख्य सचिव त्यांना, परत आम्ही एक अबंडंट प्रिकॉशन म्हणून आम्ही ZPचे जे अधिकारी आहेत एज्युकेशन डिपार्टमेंटचे त्यांनाही आम्ही सर्व पाठवलेलं आहे याच्यामध्ये चौकशीसाठी। याच्यामध्ये जे कायद्याचा जो ध्येय आणि उद्दिष्ट आहे याचं कुठेतरी हनन होतं आहे आणि जे खरंच गरीब आहेत अशा लोकांना ॲडमिशन मिळावेत त्यासाठी आम्ही चौकशी मागितलेली आहे याच्यामध्ये। यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षणाधिकारी जे तडवी यांनी देखील या अर्जाची शहानिशा करत शाळेमध्ये त्या पालकांना बोलून त्यांच्याबरोबर विचारपूस केली। या चौकशी सुरू केली। जो अनुभव आला या RT प्रवेशासंदर्भात तर त्या अनुषंगाने आम्ही ही प्रक्रिया पुढच्या शैक्षणिक वर्षात ही प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी माननीय तहसीलदार तसेच संबंधित जेवढे तलाठी असतील कल्याण डोंबिवली परिसरातले त्या सर्वांना आम्ही विनंती करू की RT अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी आपल्याकडे जर उत्पन्नाच्या दाखल्यांची मागणी केली तर त्याची संपूर्ण शहानिशा करूनच त्यांना
उत्पन्नाचे दाखले निर्गमित करावे अशी आम्ही त्यांना शिक्षण विभागामार्फत विनंती करतो. आणि जे खरंच गरजवंतू आहेत त्यांनाच त्याचा लाभ व्हावा या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहू. दरम्यान 2 बालकांनी आपले RTEतून प्रवेश मिळवण्यासाठी केलेले अर्ज मागे घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी सदर पालकांच्या उत्पन्नाची माहिती कल्याण तहसीलदारांकडे मागितली आहे. त्यांच्याकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतरच या पालकावर कारवाई करत या योजनेतून देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. मात्र उच्च इमारतीत राहत असलेले धनदांडग्या कुटुंबाकडून अशा प्रकारची फसवणूक होत असल्याने यांच्यावरती नियंत्रण करणार तरी कोण? शाळा व शिक्षण अधिकाऱ्यांकडे याबाबत काहीतरी अधिकार दिले पाहिजे अशी मागणी शिक्षण अधिकारी व शिक्षक वर्गाकडून केली जात आहे. सरकारची ह्या कायदा करण्यामागे जी सरकारची जी भूमिका आहे खूप स्पष्ट आणि चांगली भूमिका आहे की गरीब लोकांना मदत मिळावी. परंतु होत आहे असं की जे पैशावाले लोक आहेत ते याचा गैरफायदा करून तहसीलदाराकडे खोटे ॲफिडेविट किंवा काही इन्कम सर्टिफिकेट दाखवून दाखले घेतात आणि अर्ज करतात RTE खाली आणि ॲडमिशन मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि पुष्कळसे लोक तर प्रयत्नात यश पण त्यांना मिळतं. परंतु आम्हाला तो सरकारचा आदेश मानायचा असतो, एज्युकेशन डिपार्टमेंटचा आदेश मानायचा असतो. त्याप्रमाणे जे आमच्याकडे लिस्ट असते त्याप्रमाणे आम्हाला ते ॲडमिशन घ्यायच्या असतात. परंतु ह्यावेळेस काय झालं की कोणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्हाला माहितीच्या अधिकाराखाली माहिती विचारली. जेव्हा आम्ही त्यांना माहिती पाठवली आणि त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिले की यातले पुष्कळसे लोक असे आहेत की त्यांचं 1 लाख नाही पण इन्कम 1 लाखाच्या खूप वरती आहे. आणि 22 विद्यार्थ्यांची लिस्ट पण त्यांनी आम्हाला दिली की त्याच्यात ह्या लोकांचे उत्पन्न 22 लाखाच्या वरती तरी तुम्ही काही करावे. पण प्रश्न असा आहे की आमच्या हातात तो काही अधिकार नाही. हा अधिकार एज्युकेशन बोर्डाचा आहे. तो आम्हाला एज्युकेशन बोर्डाचे आदेश मानावे लागतात. परंतु माझी अशी विनंती आहे सरकारला, आपल्या ह्या द्वारे मी कळवतो इच्छितो सरकारांना, एक तर की शाळेला काहीतरी अधिकार द्यावे या इन्कमच्या बाबतीत शहानिशा करायला. आणि दुसरं की हा जो कायदा आहे तो लागू होतो नॉन मायनॉरिटी शाळेलाच, मायनॉरिटी शाळेला लागू होत नाही. माझं अशी विनंती आहे सरकारला की हा कायदा सगळ्या शाळांना लागू हो, वेदर मायनॉरिटी और नॉन मायनॉरिटी. कारण काय आहे की सगळ्या समाजात गरीब विद्यार्थी आहेत, त्यामुळे तो कायदा त्यांना लागू करण्यात काय हरकत नाही. आणि आता जर आमच्या शाळेचा दाखला घेतला तर इथे जे नॉन मायनॉरिटी कल्याणमध्ये फार कमी शाळा इंग्लिश मिडियमच्या. जर आमच्या एरियाचाच विचार केला तर 4 शाळा अशा आहेत त्या मायनॉरिटी आहेत, पण त्या शाळात त्या लोकांना ॲडमिशन घ्यायचे नाही, त्या समाजाचे असले तरी, पण त्यांना आमच्या शाळेतच ॲडमिशन घ्यायचे. त्यामुळे फार मोठा लोंढा आमच्या शाळेकडेच येतो. जर सरकारने अशी व्यवस्था केली की बाकी जे नॉन मायनॉरिटी आहे त्यांना बाकीचे हक्क अधिकार राहावे जसे आहे तसेच, पण हा जो विद्यार्थ्याचा राईट टू एज्युकेशन जो कायदा आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या शाळांना सारखा लागू पडावा, हे मला सरकारकडून विनंती आहे. या संदर्भात सांगायचं झालं तर दरवर्षी आमच्याकडे RTE थ्रू ॲप्लिकेशन्स येतात, त्यांच्या ॲडमिशन्स होतात. यावर्षी तसे ॲप्लिकेशन्स आमच्याकडे आले तर काही समाजसेवकांनी RTI अंतर्गत आमच्याकडे त्याची मागणी केली. त्या काही वेळेला लक्षात आले की ॲप्लिकेशन्स करणाऱ्यांमध्ये 2-3 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची लोकं आहेत. एक इन्कम प्रूफ 1 लाखाच्या आत देणारे पण तसं त्यांचं इन्कम प्रूफ नसावं. दुसरं स्वतः रेंटच्या घरात राहून त्यांचं ओनरशिपचा फ्लॅट असतानाही रेंटच्या घरात राहून रेंटचं ॲप्लिकेशन आमच्याकडे देणं की रेंटवरती राहत आहेत ह्या अंतर्गत ॲप्लिकेशन करणं. आणि तिसरं की सगळं ॲप्लिकेशन आल्यानंतर आम्ही एखाद्या गोष्टीची त्यांच्याकडे डिमांड केली की एखादा कागदपत्र दाखवा तर त्यावेळेला त्यांचं होस्टाईल होणं. ह्या 3 प्रकारच्या वेगवेगळी लोकं आम्हाला या संदर्भात बघायला मिळाली. ह्या दरम्यानच्या काळामध्ये या 22 ॲप्लिकेशन्स ज्या RTI अंतर्गत आले होते आमच्याकडे, तेच 22 ॲप्लिकेशन्स KDMC पण गेले होते. KDMCचे अधिकारी श्री तडवी हे आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक त्यावेळेला नव्हते, म्हणून मी आणि सुपरवायझर आम्ही बसून ह्या 22 लोकांना पुन्हा एकदा बोलवलं आणि तडवी यांच्या लक्षात आलं की ह्या 22 लोकांमध्ये काही ना काही ॲप्लिकेशन्समध्ये गल्लत आहे हे त्यांच्या पूर्णपणे लक्षात त्यावेळेला आलं.
आम्ही आत्तापर्यंत ते 22 लोकांपैकी 16 लोक त्यावेळेला त्या पर्टिक्युलर इंटरव्ह्यूसाठी आलेले, की जिथे त्यांची कागदपत्राची शहानिशा आणि पडताळणी श्री तडवी आणि त्यांचे असिस्टंट यांनी आमच्या शाळेत बसून केली. या दरम्यानच्या काळामध्ये त्या 16 ॲप्लिकेशन आजतागायतही आम्ही बाजूला ठेवलेले आहेत. मध्ये आम्ही आजही 16 ॲप्लिकेशन जे बाजूला होते, ज्यांचे इंटरव्ह्यू आमच्याकडे श्री तडवी यांनी घेतलेले, त्या ॲप्लिकेशन्स आम्ही अजूनही ग्राह्य धरलेले नाहीत, कारण आम्ही थांबलो आहे अजूनपर्यंत त्यांच्याकडून येणाऱ्या त्याबाबतच्या उत्तरांसोबाबत. त्यामुळे त्या ॲप्लिकेशन्सना आम्ही अजूनपर्यंत हात लावलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, शाळांना अधिकार थोड्या प्रमाणात द्यावे की जेणेकरून आलेल्या ॲप्लिकेशनची पडताळणी त्यांना करता यावी, आलेल्या माणसांची पडताळणी त्यांना करता यावी. ही निव्वळ सरकारची फसवणूक आहे आणि फसवणूक करणाऱ्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं हे त्या अधिकाऱ्यांचं काम आहे. त्यामुळे ह्या पर्टिक्युलर अशा प्रकारची लोकं जर मिळाली तर त्यांच्यावरती ॲक्शन घेणं, स्ट्रिक्ट ॲक्शन, गुन्हा दाखल करून ॲक्शन घेणं हे करावं अशी आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट कल्याण इन मराठी न्यूज. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.